संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी इयत्ता 10वीचा निरोप समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घारगाव गावचे सरपंच नितीन आहेर होते, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश आहेर, माजी उपसरपंच शांताराम आहेर, माजी सरपंच दैवत आहेर, माजी उपसरपंच संदीप आहेर, सोसायटीचे संचालक बाळासाहेब जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव आहेर, सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या आहेर, योगेश भोसले, बापूसाहेब लेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। बोर्डाच्या परीक्षा येऊन ठेपल्याने विद्यालयाच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता। परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या भागात जात असतात। 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र घेतल्याने आपणही विद्यालयाला आठवण म्हणून काहीतरी भेटवस्तू द्यावी, यासाठी CCTV व डेस्क भेट स्वरूपात दिला। उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर शिक्षकांचा सत्कार समारंभ विद्यार्थ्यांनी केला। विद्यार्थिनींनी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला। मी स्वतःचे अनुभव सांगणारच आहे, पण शिक्षकांचेही आभार मानणार आहे, कारण आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी उभं राहण्यासाठी आपल्यावरती करणारे संस्कार त्यांनीच केले। त्यांचा स्वभाव, त्यांचा राग, त्यांचा मार हे सगळं आपल्याला कधी आवडलंच नाही, पण आता ते आयुष्यात परत येणारही नाही। मित्रमैत्रिणी जमू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवरती काढू आठवणी शाळेच्या दिवसांच्या मनसोक्त जगलेल्या भूतकाळाशी जमू एकत्र पुन्हा तेव्हा म्हणू हिंदीला आपल्याला होतं कोण श्री कडाळे सर त्यांचं नाव होतं। एक गोष्ट त्यांची नेहमी लक्षात राहील कि समझदार को इशारा काफी है। हाँ, पहले ही बता दूं कि यह इशारों में बातें नहीं हो रही, यह हमारे बीते हुए कल की बात कर रही हूँ, यही सच्चाई है। दूसरा बोलेल, कधी हटके तर कधी वर्गावर आले, शिकवले विना राहिले नाही, समजू अगर ना समजू इक्वेशन दिल्या विना गेले नाही। तिसरा बोलेल, सायन्सला आपल्याला होतं कोण वायकर सर त्यांचं नाव होतं। सायन्स विषय त्यांच्यामुळेच मजेदार झाला, त्यांच्यामुळेच तो पाठ करायला सोपा गेला। मराठीच्या दुनियेत त्यांनी रिॲक्शन करायला शिकवल्या, कधी उलटी तर कधी सुलटी ह्या आम्ही करूनच दाखवल्या। चौथा बोलेल, हे चुकीचं आहे, इतिहास आणि भूगोलाशिवाय शिक्षणच कसलं, ज्या शिंदे सरांनी शिकवलं त्यांना शिंदे सरांना विसरूच कसं। शिक्षणाच्या माध्यमातून अंधार मिटवून दिव्याची ज्योत लावली, त्या शिक्षकांना विसरूनच जमल कसं। आता ऐका हा, मग पाचवा बोलेल, अरे ते तर सोडा वाघमोडे सर गेले कुठे, इंग्रजीचे ते प्राध्यापक होते। 8 वर्षापूर्वी ICUत असताना त्यांनी विचार केला घारगावला जायचंय, उठ वाघमोडे त्या माठ्यांना शिकवायचंय, वेळ आली तर ठोंब्यांना मारायचंय, हसून ते इंग्रजी शिकवायचे, XYZ हे नेहमीच बोलायचे, हसून इंग्रजी ते शिकवायचे, XYZ हे नेहमीच बोलायचे। दिस इज अ पार्ट ऑफ लाईफ, नॉट अ लाईफ, हे त्यांनीच आम्हाला शिकवलं। 6वा बोलेल, मायबोलीचा विषय त्यांचा, मराठी शिकवणं रक्तात त्यांच्या, कसबे सर नावाचे होते ते, हिऱ्याच्या पोटी गारगोटी हे खरंच आहे, हे समजून सांगणारे पण तेच आहे। देर हरी खाटल्यावरी त्यांनी शिकवले, ज्ञान जाई वाटल्यावरी। जबाबदारी पार पाडायचे, कुटुंबाची जशी जबाबदारी असते तशी शाळेची ही जबाबदारी पार पाडायचे। कोणत्याही विषयाला नसताना रोज ते दिसायचे हसताना,
कोणत्याही विषयाला नसताना रोज ते दिसायचे हसताना. गुंड माझं नाव गुंडगिरी करत नाही, गुंड माझं नाव गुंडगिरी करत नाही. आमच्यासारखी लेकरं भेटायला यातच आमचं सर्व काय, यातच आमचं सर्व काय. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही. आजचा हा दिवस भावुक आहे आपल्या सर्वांसाठी, माझ्यासाठी तर माझ्या मित्रांसाठीही एक ठिकाणी. आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम एकाच ठिकाणी होता, पण आजपासून सर्व काही बदलणार. आजपर्यंत अनुभवले सुखाचे क्षण, गोड आठवणी, आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्यासाठी आजचा दिवस उभा आहे. उद्यापासून तुम्हा सर्वांचा प्रवास वेगवेगळा आहे. हा दिवस आपल्याला छाती ठोकपणे सांगत आहे, यह नया सफर सबको मुबारक हो, यह नया सफर सबको मुबारक हो. यही आशा करते हैं सबके पूरे हो, सपने सबके पूरे हो. गेली 5 वर्षे ज्या शाळेत आपण सर्वजण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, ज्ञान घेतले, जीवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटले, आई वडिलांसारखे प्रेम करणारे असे हक्काच्या घरातून आज पाणवलेल्या डोळ्यांनी, मनात असलेल्या अश्रूंनी आज बाहेर पडावे लागेल. अनोळखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश घेतला. या शाळेत मला आपलेसे केले. आई वडिलांसारखे गुरु, बहीण भावांसारखे मित्र मैत्रिणी भेटल्या. भलेही मला शिक्षकांनी शिक्षा केली असेल, पण ते माझ्या चांगल्या करीताच होते. ही चूक माझी सुधारणा करीता होते. अज्ञानाच्या अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता. जीवन की यह राह सबको आगे बढ़ते जाए, जीवन की इस राह पर सब आगे बढ़ते जाए, चाहे कभी हो कभी हम भूल ना पाएंगे. या शाळेने दिलेली भावंडे, माझी मित्र मैत्रिणी, माझ्यासोबत माझी जोडलेली नाळ न तुटणारी आहे. आम्ही शाळेमध्ये खूप मौज मजा केली. कधी बेंचवर बसण्यासाठी भांडणे केली, तर मुला मुलींची कधी भांडणे. कधी तासाला कोणी वेगळाच आवाज काढत, ऑफ तासाला कितीही गोंधळ घातला, पेपरला सरांना लाडीगोडी लावून विचारणं. ते दिवसच वेगळे होते. किती मस्ती, किती मज्जा, ती परत नाही येणार. तासाला केवढा तो गोंधळ असायचा की मॉनिटर गप बसा बोलला तर त्यालाच रडवायचं. तो रडी येईपर्यंत गोंधळ असायचा. अशा अनेक आठवणी मला आठवतात, पण काय करणार, ह्या केवळ आठवणीच्या माझ्या मनात राहतील. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जमू क्षण हा सुखाचा. ज्यावेळी मी पहिल्यांदा या शाळेत प्रवेश घेतला, त्यावेळी मी स्वतः रडत शाळेत आले, कारण त्यावेळी इथं माझं कोणच नव्हतं. पण आज मात्र जाताना ही शाळाच मला रडवते. मी जेव्हापासून या शाळेत आले तेव्हापासून आजपर्यंत माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल, कोणाला काही बोलले असेल, कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मनापासून सॉरी. यानंतर जरी मी आपल्या जीवनाचा प्रवास वेगळा असला तरी माझे शालेय जीवन, या गोड आठवणी माझा देह असेपर्यंत सदैव माझ्या सोबत राहतील. आज सुन्या मैफलीत अंधार दाटल्यावानी वाटतो. भूतकाळातील आमच्या आठवणींना पाजर सुटल्यासारखा वाटतो. पाऊल पुढे टाकताना डोळ्यात एका डोळ्यात आनंद तर एका डोळ्यात अश्रू आहे. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सहकार्याचा वेळा, भोवती सहकार्याचा वेळा, हरवले जाता हे क्षण सुगंधाचे, उरलाय फक्त आठवणीचा ठेवा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी आपणास एक शाळा आणि शाळेय जीवन याबद्दल माझे आलेले अनुभव हे थोडक्यात व्यक्त करणार आहे. जिथे आपण सर्वजण पहिल्यांदा शाळेत गेलो, आपण आपल्या घरच्यांना सोडून गेलो, त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला आहे. याला हे कारण देखील आपली शाळाच आहे. आजपर्यंत आमच्या सर्व आठवणी आम्ही या शाळेत साठवून ठेवल्या आहेत. आज शाळा सोडताना खरंच खूप दुःख होतंय, जे शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही. आज निरोपाचा हा क्षण आमच्या आयुष्यातील एक असा क्षण आहे की मला कधी इथून जाऊच वाटत नाही. पण काय करणार, वेळ ही कोणासाठीही थांबत नाही. ऑफ तासाला केलेली मस्ती, फळ्यावर
काढलेले मैत्रिणींचे चित्र, शाळेतला भाग हे विसरणं अशक्यच आहे. शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन हे तर अविस्मरणीय आणि विस्मरणात राहिलेलंच आहे. पिसाळ सरांनी आम्हाला वेळोवेळी संस्कार, शिक्षण आणि मार्गदर्शन हा त्रिसूत्रीचा अनमोल ठेवा दिला. वाबे सरांनी फक्त आम्हाला गणित नाही शिकवलं, तर आयुष्याचं गणित कसं उलगडायचं हे शिकवलं. वाघमोडे सरांनी शिकवलेल्या त्या ग्रामरचं एवढं सोपं वाटायला लागलं की ते मी कधी विसरणारही नाही आणि कधी चुकणारही नाही. वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचे मार्गदर्शन करणारे, प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारे ते म्हणजे आमचे कसबे सर. इतिहास भूगोल शिकण्याची आवड नव्हती, पण ज्यांनी आवड निर्माण केली ते म्हणजे आमचे शिंदे सर. ज्यांनी आवड निर्माण केली ते म्हणजे आमचे शिंदे सर. वाईकर सरांनी आम्हाला विज्ञानाबरोबर जीवनात कसे वागावे याचे अनमोल असे मार्गदर्शनही केले. अशक्यचं शक्य झालं असं ते हिंदीचं व्याकरण कडाळे सरांनी आम्हाला हसत खेळत शिकवलं. जीवनाच्या मार्गावर चालताना सरांचं वाक्य नेहमी एक लक्षात राहील. ते सर नेहमी म्हणायचे, सच्चाई परेशान हो सकती है लेकिन कभी परास्त नहीं हो सकती. कभी परास्त नहीं हो सकती. हे मला असे सर्वगुण संपन्न शिक्षक लाभले हे माझं सौभाग्यच आहे. विश्वास मिळवायला नाही तर टिकवायला शिकवतात. आत्मसन्मान घ्यायला नाही तर कमवायला शिकवतात. शिक्षण शिकायला नाही तर शिकून घ्यायला शिकवतात. नाती तोडायला नाही तर नाती जोडायला शिकवतात. असे हे माझे सर्व शिक्षक असतात. जिथे मी संस्कार आणि शिक्षण दोन्ही शिकले ते ठिकाण म्हणजे माझी शाळा. बघता आमच्या शालेय जीवनाची वर्षे एका मागे एक वादळाप्रमाणे केव्हा निघून गेली कळलं देखील नाही. पण हे वादळ खूप दूर निघून गेलं आहे. पण ते वादळ एक गोष्ट घेऊन गेले नाही, ते म्हणजे आमच्या आठवणी. होय, ते आठवणीच आता शिल्लक राहिल्या आहेत. ते म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. गेलेले दिवस परत येत नाही हा वर्षानुवर्ष चालत आलेला निसर्ग नियमच आहे आणि ते बदलणं कोणाच्याच हातात नाही. खरं किती छान असतं जर आपल्याला आलेले शाळेचे जीवन परत अनुभवता आले असते, तर मी तर केव्हा दप्तर घेऊन शाळेत बसले असते. जीव लावले गुरुजनांनी आईवडिलांना आम्हाला. कसे सांगू किती दुःख होते सोडून जातात तुम्हाला. तर यावेळी सरपंच नितीन आहेर, बाजार समितीचे माजी संचालक रमेश आहेर, प्राचार्य राजेंद्र गुंड यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्रांनो, आज 10वीच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आपण इथे सर्वजण आलेले आहात. तुमचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या हे 10वीची आत्ताची इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आहे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज जे लेक्चर स्टँड जे या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला जे भेट दिलेलं आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशीच माजी विद्यार्थी होण्याच्या अगोदर त्यांनी जी ही संकल्पना आज मांडली ही खूप महत्त्वाची आहे. त्यांचे आभार व्यक्त करतो व थांबतो. आता 1 मार्चला आपला पहिला पेपर आहे. 15 दिवस या ठिकाणी बाकी आहेत. मला आठवतं की या ठिकाणी आता या नेटमुळं, सोशल मीडियामुळं बरीचशी मुलं, विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करण्यापेक्षा जास्त वेळ या ठिकाणी मोबाईलमध्ये घालतात. मी माझ्या गावात एके दिवसात अभ्यास केला. आमच्या गावातील एक मुलगा या ठिकाणी मोबाईल घेऊन बसला होता आणि तो काय गेम खेळतो हे काय मला माहित नव्हतं. तो फक्त म्हणायचा, मार झोड, आला झाडाच्या लपलाय, ठोक त्याला, ठोक. मी मला हा काय बडबड करतोय, हा तर एकच मोबाईल घेऊन बस. नंतर मला कळलं हा पबजी गेम होता. आणि खऱ्या अर्थानं आता ही जी आपली पिढी ही बदलली आहे केवळ मोबाईल आणि टीव्ही मुळे. त्यावेळी आम्हाला वर्तमानपत्रामध्ये एक स्वतः प्रश्नपत्रिका यायची आणि तिच्यातून आम्ही अभ्यास करायचो. आज तसं नाही. आम्हाला जर शिक्षकांनी मारलं तर आम्ही घरी सांगायला सुद्धा आम्हाला बंदी होती. कारण घरी जर आम्ही सांगितलं तर घरचे आई वडील पुन्हा शिक्षकाच्या अजून त्याला जोडा. आता तसं नाही. आज जर विद्यार्थ्याला एक चापट जर शिक्षकांनी मारली तर शिक्षकाला तो विद्यार्थी अशा खूप पाहतो. तर शिक्षकाला वाटतं तोच मला मारतो की काय. पण त्याच्यामुळे झालं काय का आपली अभ्यासाला दुर्लक्ष झालं. विद्यार्थ्याला मारायचं नाही. विद्यार्थ्याला मारलं का त्याच्या पालकांनी शाळेत यायचं
आणि शिक्षकाला दम द्यायचा, मग मुलं सुधारायची कशी? आणि म्हणून या ठिकाणी जे आता नवी परत शिकलेले विद्यार्थी आहेत, शिकतायत, त्यांना विनंती की या ठिकाणी आपण जर चुकलो तर आपण या ठिकाणी आपली चूक मान्य केली पाहिजे. विद्यार्थ्यांना जर एखाद्या शिक्षकांनी मारलं तर आपण तिथं सहन केलं पाहिजे. नाहीतर लगेच आपण आईवडिलांना सांगायचं, आईवडिलांनी लगेच वर्गामध्ये यायचा आणि शिक्षकांना दम द्यायचा, ही प्रवृत्ती बरी नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता जे 10वीला विद्यार्थी बसले आहेत, जे परीक्षा देणार आहेत, या ठिकाणी मला एवढं सांगायचे, अजूनही बरेचसे जीएड झालेले विद्यार्थी अजून आहेत, अद्याप नोकऱ्या नाहीत. आपण या ठिकाणी 10वी नंतर आपला खरा टर्निंग पॉईंट आहे. आपण डिप्लोमाचा वेल्डर, फिटर, बरेचसे असे ट्रेड आहेत का ज्या ठिकाणी आपल्याला व्यवसाय शिक्षण मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आज नोकऱ्या नाहीत, कितीतरी बेरोजगार तरुण या ठिकाणी आज नोकरीविना पडून आहेत. म्हणून या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण घ्या. मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता 10वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपण उरलेल्या या वेळेमध्ये चांगला अभ्यास करा, चांगले पेपर द्या आणि आपलं भविष्यात उद्दिष्ट ठरवा, अशी जाहीर आपल्याला सदैव व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सत्कार केला होता. भवारी नावाचा आदिवासी विद्यार्थी होता जवळे बाळेश्वरचा आणि त्याचे PWD मध्ये उप अभियंता पदावर क्लास 2च्या पोस्टवर निवड झालेली. तो आपल्याच विद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये शिकलेला आहे सायन्सला. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारचं यश मिळवावं. तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या. थोर व्यक्तींची चरित्र वाचा, श्यामची आई वाचा, विवेकानंद वाचा, APJ अब्दुल कलाम वाचा, आपले थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांचं वाचन करा. ऍडव्हाइस इज लाईक बॅड पीस टू सॅलो. मुलांनो, उपदेश हा कडूगोळीप्रमाणे असतो. कडूगोळी आजार बरा करण्यासाठी गरजेची असते, तसं उपदेशही गरजेचा असतो, पण तो स्वीकारण्यास आपली मनस्थिती नसते. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा आणि भविष्य काळामध्ये तुम्ही खूप खूप मोठे व्हा. आपल्या विद्यालयाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश शेटजी बोरा साहेब यांच्या वतीनं तुम्हाला भावी आयुष्यासाठी आणि उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.